नमस्कार. मी दादा सुकाने. सध्या परिस्थिती पाहता मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याच प्रवाहामध्ये मान्सून वेळेआधी दाखल होण्याची पण शक्यता दिसून येत आहे. सध्या डीप डिप्रेशन मुंबईच्या साईडला अरबी समुद्रात आहेच आहे, पण कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे पावसाचा जोर अधिक तीव्रतेने तयार होत असताना दिसत आहे. समुद्रातील डीप डिप्रेशनचं आता सध्या दिसत आहे आणि सर्वत्र उंचावरचे ढग दिसत आहेत, पण थोड्याच वेळात ते ढग पाऊस देण्यास सुरुवात करतील. उद्या 25 तारखेचा पाहायला गेलं तर 25 तारखेचा हवामान खात्याच्या अंदाजानुसार रेड अलर्ट जाहीर केलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जास्ती करून डीप डिप्रेशन रत्नागिरीच्या व सिंधुदुर्ग परिसरामध्ये आल्यामुळं दक्षिणेकडील भागात रेड अलर्ट व मुसळधार पाऊस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. 26 तारखेला पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि कर्नाटकच्या दक्षिण साईडला रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. उर्वरित भागामध्ये येलो अलर्ट दिसून येते मराठवाडा आणि विदर्भमध्ये. यामध्ये पाहायला गेलं तर एका दुसऱ्या ठिकाणी दक्षिण साईडून महाराष्ट्राच्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कोल्हापूरपर्यंत सांगलीपर्यंत दिसून येत आहे आणि तिथून पुढे मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. 27 तारखेला पाहायला गेलं तर 27 तारखेला संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट आहेच आहे. मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे आणि